काल एका वर्षाच्या बाळाला घेऊन एक पॅरेंट्स आले होते ही कंप्लेंट घेऊन की याचं डोकं नेहमी गरम लागतं. शिवाय डोक्यावरती नेहमी घाम येत राहतो. इतर बॉडी ऑर्गन्स म्हणजे तळहात तळपाय हे नेहमी थंड असतात, पण डोकंच नेहमी गरम होतं. तर असं का? जेव्हा आम्ही बाळाचं टेम्परेचर चेक करतो तेव्हा ते 98 किंवा 99 दिसतं. अशा वेळी नक्की हा फीवर आहे की नाही, बाळाला यावेळेला तापाचं औषध दिलं पाहिजे की नाही, या सगळ्याबद्दलचं डिस्कशन आज आपण करूया. तर इनिशियल एजमध्ये लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही सतत होत असते. अशा वेळेला ब्लड सप्लाय इतर बॉडी ऑर्गन्सच्या तुलनेने मेंदूला जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे डोकं हे नेहमी गरम लागतं आणि शिवाय डोक्यावरती नेहमी घाम येतो. पॉईंट नंबर 2, इमॅच्युअर थर्मोरेग्युलेशन. लहान मुलांमध्ये थर्मोरेग्युलेटरी सेंटर हे इमॅच्युअर असल्यामुळे टेम्परेचर फ्लक्च्युएशन दिसून येतं. यामुळेच तळहात तळपाय हे थंड लागून डोकं हे गरम लागू शकतं. पॉईंट 3, बेझल मेटाबॉलिक रेट. ॲडल्ट्सच्या तुलनेमध्ये लहान मुलांचा BMR हा जास्त असतो. याचमुळे त्यांचं डोकं हे नेहमी गरम राहू शकतं आणि शिवाय त्याला घाम देखील येऊ शकतो. त्यामुळे जर का बाळाचं डोकं गरम लागत असेल, बाळाच्या डोक्यावर घाम येत असेल, पण टेम्परेचर हे 100 पेक्षा कमी असेल, बाळ दिवसभर ॲक्टिव्ह अलर्ट असेल, तर अशा वेळेला हा फीवर नसून ही बाळाला कोणत्याही प्रकारचं मेडिसिन देण्याची गरज नाहीये.